ही दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। CSMT स्टेशनवरची ही दृश्य आहेत। मिळेल तिथे जागा मिळेल तिथे हे आंदोलक खाली बसलेले आहेत। प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची देखील शक्यता आहे। ही वेळ आहे ऑफिसेस सुटण्याची, कामावरून घरी परतणाऱ्यांची गर्दीची ही वेळ आहे आणि याच वेळात चर्चगेट स्टेशनला आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। ही दृश्य आहेत चर्चगेट स्टेशनवरची। अनेक मुंबईतल्या महत्त्वाच्या स्थानकांपैकीचं एक हे रेल्वे स्थानक आहे चर्चगेट स्टेशन। रोजच इथे मुंबईकरांची किंबहुना नोकरदार वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। संध्याकाळी ही गर्दी वाढत जाते आणि सध्या याच वेळेला गर्दीच्याच वेळेला आंदोलकांनी या स्टेशनवर ठिय्या मांडलेला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, ही चर्चगेट स्टेशनवरची दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले। आंदोलक आहे ते आता चर्चगेट स्थानकावर देखील आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळते, कारण की मोठ्या संख्येने हे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानमध्ये खरं तर आले होते। मात्र मुंबईमध्ये पाऊस आहे तो गेल्या काही वेळापासून आहे तो सुरू झालेला आणि याच पावसापासून बचाव करण्यासाठी हा स्टेशन परिसरामध्ये आहे ते सगळ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत ते जमा झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता या स्टेशनवर हे मुक्काम करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मोठ्या प्रमाणात ही गर्दी देखील आहे ती वाढत चाललेली आहे सध्या आणि संध्याकाळची वेळ आहे। खरं तर कामावरून लोक देखील आहेत ते सुटतील आणि त्यानंतर ही गर्दी देखील आहे ती प्लॅटफॉर्म होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य त्या स्टेशनवरची आहेत चर्चगेटचं रेल्वे स्टेशन, ज्या ठिकाणी संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्यांची तुफान गर्दी असते आणि याच वेळात आता मराठा आंदोलक ठिय्या मांडून बसलेले। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा माघारी घरी जाणार नाही अशी ठाम भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवली। ही दोन दृश्य आपण पाहू शकतोय। पहिलं दृश्य आहे CSMT स्टेशनवरचं, जिथे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, तर दुसरं दृश्य आहे चर्चगेट स्टेशन बाहेरची ही गर्दी, जिथे आंदोलकांनी अक्षरशः ठिय्या मांडलेला आहे। खरं तर जरांगेंकडून अनेकदा आवाहन करण्यात आलं, मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। त्यानंतर देखील आंदोलकांकडून हे आंदोलन सुरूच आहे। आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघारी घरी जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी देखील अनेकदा बोलून दाखवली आणि याचाच परिणाम आपण सध्या दोन दृश्य पाहू शकतोय। आझाद मैदानात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि सध्या ही दोन दृश्य आहेत चर्चगेट रेल्वे स्टेशनची आणि CSMT स्टेशनची। ही दोन्ही स्टेशन्स मुंबईतली सगळ्यात महत्त्वाची आणि गर्दीची ठिकाणं असलेली ही स्टेशन्स आहेत आणि या स्टेशनवर ऑफिसेस सुटण्याच्या वेळेला आता या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान असणारे इतकं नक्की। कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला आपापल्या योग्य वेळेत रेल्वे मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचसोबत आंदोलकांची ही गर्दी याला नियंत्रणात आणणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर सध्या या घडीचं एक मोठं आव्हान समोर आहे। या आंदोलनावर राजकीय प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या। काही आमदारांनी, सत्तेतील किंवा विरोधातील काही आमदारांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। त्याचसोबत सत्तेतील काही नेत्यांकडून या आंदोलनावर टीका देखील करण्यात येते। आपण पाहिलं, मराठा बांधव आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। त्याचसोबत जरांगे जो आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही वागू असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येतं। मुंबईकरांना कोणत्याही प्रकारे आमच्याकडून त्रास दिला जाणार नाही। कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भातलं नियमांचं पालन आम्ही करू असं आश्वासन देखील आंदोलकांकडून देण्यात आलं।
आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात येते। ही दोन दृश्य आहेत मुंबईतल्या महत्त्वाच्या स्थानकांपैकीची ही दोन स्थानक आहेत, एक चर्चगेट आणि दुसरं CSMT स्टेशन। दोन्ही स्टेशन्सवर आंदोलकांची तुफान गर्दी झाली आहे। खरं तर ही वेळ आहे नोकरदार वर्गानं घरी जाण्याची वेळ, ज्या वेळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते। या दोन्ही स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि या गर्दीच्याच वेळी आता आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले। सकाळपासूनच किंबहुना कालपासूनच आंदोलक मुंबईत पोहोचण्यास सुरुवात झाली होती। आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाले। या आंदोलनस्थळी आणि उपोषणस्थळी अनेक नेत्यांनी मनोज जरांगेंना भेटी देखील दिलेल्या आहेत, चर्चा केली। काही नेत्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देखील दर्शवलाय। राज्यातल्या कानाकोपऱ्यातून गावाखेड्यातून हे आंदोलक सध्या मुंबईत दाखल झालेत। मुंबईत सध्या मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि या पडत्या पावसात हे आंदोलन सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।